नमस्कार, मी रणजित बंडू कांबळे, मुक्काम पोस्ट शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, आता स्थायिक मुंबई। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं कोडं उलगडण्यासाठी मी आपल्यासमोर आलो। आई वडील हे दैवत आहेत। जेव्हापासून मूल आईच्या उदरात निपजतं तेव्हापासून ते मोठं होईपर्यंत आई वडील त्यांच्यासाठी खूप काबड कष्ट करतात, रक्ताचं पाणी करतात, त्यांना लहानाचे मोठे करतात, त्याचं शिक्षण करतात। त्यांना बऱ्याचशा गोष्टी हव्या नकोत त्या स्वतःच्या पोटाला मारून त्यांच्यासाठी करतात। पण कालांतरानं असं होतं, मुलाचं लग्न होतं, सूनबाई घरात येतात, आई वडील वृद्धापकालात जातात। मग वृद्धापकालात गेल्यानंतर ते थोडी बालबुद्धी होतात, मुलांच्या बुद्धीसारखे होतात, जरी वयोवृद्ध झाले असले तरी। पण त्यावेळेला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो। हे कशासाठी? आपण कधी कधी म्हणतो जे पेरलंय तेच उगवतं। मग आपण पेरतोच काय, मग ते उगवणारच काय? एक तुम्हाला मी गोष्ट सांगू इच्छितोय। विद्यावर ह्या ठिकाणी एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। दोघं पण नवरा बायको मुख्याध्यापक होते। त्यातले बिचारे ते वारले, कालांतराने त्यांची मिसेस जिवंत होती। एक 1.5-2 कोटीचा बंगला होता। त्यांचा मुलगा इंग्लंडला होता, 15 वर्ष स्थायिक होता। तो आला, आईला सांगितलं तो आता माझ्यासोबत राहा। आईचा आनंद गगनात मावेनासा झाला। आई त्याच्यासोबत जायला तयार झाली। तो बंगला त्या मुलाने विकला। आईला बरं वाटलं, चला आता मुलासोबत राहायचं, नातवंड वगैरे। एअरपोर्टला गेले, आईला म्हटलं ते थोडा वेळ बस, मी पेपर वर्क सगळे करतो आणि येतो। आई 1 तास झाला, 2 तास झाले। 2 तास झाल्यानंतर तिथले स्थानिक कर्मचारी आले आणि म्हणाले, का बसलाय तुम्ही? त्याने माझा मुलगा आता मला बाहेर अमेरिकेला घेऊन चाललाय म्हणून बसले। तर ते विमान केव्हाच टेक ऑफ झालं। काय वाटलं असेल त्या आईला? त्यावेळेला तिच्या हातात सोन्याच्या 2-4 बांगड्या होत्या, तिने त्या तोडल्या। तिथल्या स्थानिक लोकांनी तिला सहकार्य केलं आणि तिला वृद्धाश्रमात पाठवलं। काय करणार? मला एक गोष्ट अजून सांगायची आहे। एक अशी पर्टिक्युलर समाज आहे, त्या समाजातली लोक आपल्या आईवडिलांना कधीच वृद्धाश्रमामध्ये पाठवत नाही। मी एक चित्रपट लिहिला होता, वृद्धाश्रम। त्याच्यासाठी मी आणि आमचे निर्माते बऱ्याच वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघितलं, पण तिथे अशा एक नावाची किंवा एका सरनेमची लोक तिथं मला सापडली नाही। ह्यासाठी खरंच आम्ही ह्या गोष्टीचा विचार करायला हवा। आणि काय हे कशासाठी घडतं आहे? हे घडू नये। शेवटी आपण पण माणसं आहोत, ती पण माणसं आहेत। ते वयोवृद्ध झालेत म्हणून ते काय अडगळ झाली का? नाही। त्यासाठी आपण प्रत्येकाने एकजूट व्हावं आणि वृद्धाश्रम बंद व्हावेत ही माझी खरंच कळकळीची विनंती आहे। तेव्हा आम्ही ह्या गोष्टीवर खरंच विचार करावा आणि एक दुसऱ्याला सहकार्य करून ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा। मला प्रत्येकाला असं म्हणावंसं वाटेल की प्रत्येकाने ह्या गोष्टीचा खरंच विचार करायला हवा। आपल्यासाठी आई वडील एवढे पहाडासारखे उभे असतात, सुखदुःख सहन करतात, दुःख झेलतात, कर्जबाजारी होतात आणि शेवटी मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात। हे कितपत योग्य आहे? हे नक्की वरदान आहे की शाप आहे हे समजण्यापलीकडे। ह्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि आपल्या आईवडिलांना व्यवस्थितरित्या सांभाळून त्यांचं व्यवस्थितरित्या पालनपोषण करावं। मला प्रत्येकाला एक नम्र विनंती आहे की आपल्या आईवडिलांना असे वृद्धाश्रमामध्ये टाकू नका, त्यांचं संगोपन करा, पालनपोषण करा। मला एक कविता म्हणावीशी वाटते, ते तुम्ही ऐकाल ही माझी अपेक्षा आहे। आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, आई माहेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी ना जाणे। बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप आपल्या वेदनाचा धनी, बाप आपल्या वेदनाचा धनी। धन्यवाद।